हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये इंग्लिश स्मार्ट स्टडी या चॅनलमध्ये. सो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे ब्रेनस्टॉर्मिंग. ठीक आहे, पाहूयात फर्स्ट क्वेश्चन. गिवन बिलो आर सम डिस्क्रिप्शन्स. डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड फाइंड आउट द वर्ड फॉर ईच ऑफ देम. ॲन एक्झाम्पल इज गिवन फॉर यू. सो फ्रेंड्स, आपल्याला काही डिस्क्रिप्शन दिलेले आहेत हे सगळे खाली. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्याबद्दल वन वर्ड, हा स्पेसिफिक वर्ड काय आहे तो आपल्याला इथं एक्सप्रेशनमध्ये मांडायचा आहे. फर्स्ट पहा, द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट इन्क्लुडिंग स्टार्स, प्लॅनेट्स, नेब्युला अँड गॅलेक्सीज. म्हणजे ब्रह्मांडाचा आणि त्यामधल्या घटकांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास केला जातो की त्यामध्ये काय काय असतं. स्टार्स, तारे, ग्रह, नक्षत्र आणि गॅलेक्सीज, आकाशगंगा, या सगळ्यांचा सायंटिफिकली स्टडी केला जातो. त्याला काय म्हणतात, ॲस्ट्रॉनॉमी असं म्हटलं जातं. ठीक आहे. सेकंड बघा, द स्टडी ऑफ द मूवमेंट्स ऑफ द प्लॅनेट्स, सन, मून अँड स्टार्स इन द बिलीफ दॅट these movements can have an influence on people's life. द स्टडी ऑफ मुवमेंट्स म्हणजे ग्रह, सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांचा, या सगळ्यांच्या हालचालींचा जो अभ्यास केला जातो, ग्रहांचा अभ्यास केला जातो आणि या सगळ्या मुवमेंटचा कुणावर इफेक्ट पडतो किंवा कुणावर इन्फ्लुएन्स होतो, तर लोकांच्या राहणीमानावर, जीवनमानावर परिणाम होतो. त्याला काय म्हणतात, ॲस्ट्रॉलॉजी असं म्हटलं जातं. त्या अभ्यासाला काय म्हटलं जातं, ॲस्ट्रॉलॉजी. ओके. नंतर बघा, अ प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन फ्युचर. आता प्रेडिक्शन म्हणजे काय, की भाकीत सांगितलं जातं की भविष्यामध्ये काय होणार आहे. त्याला काय म्हणतात, प्रोफेट असं म्हटलं जातं, फॉर्च्यून टेलर किंवा ॲस्ट्रॉलॉजर असंही म्हटलं जातं. सो लास्ट बघा, सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडी मेंटल स्टेट्स अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन अँड अदर ॲनिमल. म्हणजेच काय, की वैज्ञानिकदृष्ट्या कशाचा अभ्यास केला जातो, मेंटल स्टेटसचा, ह्युमन बिहेवियर, मानवी वागणूक आणि मानवी मनाचा, मेंटल स्टेटसचा अभ्यास केला जातो. त्याला काय म्हणतात, सायकोलॉजी असं म्हटलं जातं. ठीक आहे. सेकंड बघा, इन द स्टोरी we are told that the town hall park was remarkable place in many ways for an astrologer to build his business. Discuss it in a group and list the exceptional qualities of the place. आपण पाहिलेले की टाउन हॉल पार्क हे एक रिमार्केबल प्लेस आहे. कुणासाठी, ॲस्ट्रॉलॉजरसाठी, की त्याचा बिझनेस बिल्डअप करण्यासाठी. तर अशा काही आपल्याला एक्सेप्शनल क्वालिटीज शोधून काढायच्या आहेत त्यातला, की जेणेकरून एक नोट डाऊन झालं पाहिजे की टाउन हॉल पार्क हे जे आहे ते काय आहे, एक रिमार्केबल प्लेस आहे. तर त्यांनी फर्स्ट सांगितलेले पहा, सर्जिंग क्राऊड. तर आपल्याला सेकंड काय सांगता येईल, तर मी तर इथं लिहून देते पहा. A1 मधला सेकंड. ओके. तर काय त्यांनी फर्स्ट काय सांगितलंय, की अ सर्जिंग क्राऊड म्हणजे गर्दी तिथं नेहमी असायची. ओके. सेकंड काय सांगता येईल आपल्याला, variety of trades and occupations was represented all along its way. म्हणजे व्यावसायिक आणि व्यापारी जे असायचे, विविध व्यापारी, व्यावसायिक, ते त्यांचं येणं जाणं त्या रस्त्याला सारखं असायचं. थर्ड काय सांगता येईल,
vociferousness nuts vendor gave his ware a fancy name each day. आता व्हेसिफेरसनेस म्हणजे काय, की जो नट्स वेंडर होता, शेंगा विक्रेता होता, तो काय करायचा की एक गोंगाट तिथं क्रिएट करायचा, आवाज क्रिएट करायचा, गोंधळ तिथं तो क्रिएट करायचा. म्हणजे कसा क्रिएट करायचा, तर तो काय करायचा, त्याच्या शेंगांना रोज एक वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी नावं देऊन तो काय करायचा, तिथं एक गोंधळ क्रिएट करायचा. सो लास्ट काय सांगता येईल आपल्याला, इट वॉज अ bewildering crisscross of light rays. म्हणजे याच्यावरून काय आपल्याला येतं की बिविल्डरिंग म्हणजे काय, की तिथले जे शॉप्स होते तर त्या शॉप्समधून येणाऱ्या ज्या लाईट रेज होत्या तर त्यांची काय असायची की चलबिचलता असायची, चंचलता असायची. ठीक आहे, याच्यावरून कळतं की आपल्याला काय तिथं खूप मोठ्या शॉप्स होत्या किंवा भरपूर प्रमाणात तिथं शॉप्स होत्या. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय, द ॲस्ट्रॉलॉजर नेवर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 minutes. डिस्कस द रिझन बिहाइंड हिज ॲक्ट. आपण पाहिलं होतं की ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर एखादा जेव्हा व्यक्ती यायचा किंवा कस्टमर यायचा तेव्हा तो काय करायचा की शांत बसायचा, तो काही बोलत नसायचा, 10 मिनिटं तरी तो त्याचं तोंड उघडत नसायचा. तर त्याच्या मागची काही रिझन आहेत, तर ते रिझन आपल्याला काय करायचे, डिस्कस करायचे. तर त्यांनी पाहिजे एक सॉल्व्ह करून दिलेलं आहे आपल्याला. सी हिअर, फर्स्ट, ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. की तो काय करायचा, लोकांना वाचायचा, म्हणजे काय लोकांच्या मनातलं तो काय करायचा, जाणून घ्यायचा. तर आपल्याला असं काय अजून सांगता येईल, मी याच्यावर तुम्हाला सॉल्व करून दाखवते. सो हा थर्ड आहे. तर फर्स्ट त्यांनी काय दिलेलं आहे, आन्सर, ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. आपल्याला अजून सेकंड काय सांगता येईल बघा, बिकॉज, कारण द्यायचं आपल्याला, बिकॉज he can provide to customer enough stuff for dozen of answer and advices. तो का शांत राहायचा, कारण तो त्यांना काय प्रोव्हाइड करू शकेल की त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तो त्यांना देऊ शकेल आणि त्यांना सल्ले देऊ शकेल. त्यामुळे तो काय करायचा की 10 minutes तो शांत बसायचा. आणखी काय सांगू शकतो पहा आपण, he observed some difficulties of customers. तो काय ऑब्झर्व करू शकतो की कस्टमर जे आहे त्यांच्या ज्या शंका असतील किंवा त्यांचे कठीण
त्यांचे काही कठीण प्रसंग असतील त्यांच्या आयुष्यातले, तो ऑब्झर्व करेल म्हणून तो काय करायचा की 10 मिनिट्स तो काय करायचा, तो शांत बसायचा. आणखी काय सांगता येईल बघा. ही हॅड थिंकिंग ऑन कस्टमर्स प्रॉब्लेम. ही हॅड थिंकिंग ऑन कस्टमर्स प्रॉब्लेम. किंवा असं पण म्हणू शकतो, ही गेट अ चान्स. ही गेट अ चान्स. ही गेट अ चान्स थिंकिंग ऑन कस्टमर्स प्रॉब्लेम. की त्याला एक चान्स भेटायचा की तो विचार करू शकेल त्या कस्टमर्सचे जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर काय करू शकेल, तो विचार करू शकेल म्हणून तो काय करायचा की 10 मिनिटं तो शांत बसायचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन A2 पाहूयात. आता A1 आपल्या इथंच संपलेला आहे. सो A2 पहा. द टॅक्टिस used by the astrologer the earn his wages are. म्हणजे आता टॅक्टिस म्हणजे काय की त्या ज्या पद्धती असतील की तो यूज करायचा त्यासाठी टू अर्न हिज वेजेस आर. म्हणजे लोकांच्या जे शंका कुशंका ज्या असतील तर त्याच्यावर तो तोडगा कसा काढायचा किंवा कुठल्या पद्धती वापरायचा तर आपल्याला इथं बघायच्यात. तर पहिली त्यांनी सॉल्व्ह करून दिले ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स. ओके, ठीक आहे. सेकंड मी तुम्हाला इथं सॉल्व्ह करून देते. पहा आपल्याला A2 फर्स्ट क्वेश्चन. ओके, आता त्यांनी फर्स्ट टॅक्टिस दिलेली आहे तिथं ॲनालिसिस करायचा तो ह्युमन ट्रबलचं. ओके, नंतर सेकंड काय सांगता येईल पहा आपल्याला. यूज ऑफ प्रोफेशनल एलिमेंट्स. तो काय करायचा, आपले प्रोफेशनल एलिमेंट्स यूज करायचा. नंतर काय सांगता येईल, टेल टू कस्टमर्स about their Saturn. म्हणजे तो काय करायचा की त्यांच्या ग्रहामधल्या शनीबद्दल तो त्यांना सांगायचा. अजून काय सांगता येईल, अ गुड प्रॅक्टिस अँड shrewd guesswork. तो काय करायचा की गुड प्रॅक्टिसमुळे तो एक गुड म्हणजे एक सक्सेसफुल ॲस्ट्रॉलॉजर झाला होता. आणि श्रूड गेसवर्क म्हणजेच काय, एक त्याच्या चतुर कार्यामुळं त्यांनी ही त्याच्या ॲस्ट्रॉलॉजरची जी त्याचा जो बिझनेस होता तो त्यांनी बिल्डअप केला होता किंवा तो रन करत होता त्याचा तो बिझनेस. ओके, सो हा झाला A2 मधला फर्स्ट. ठीक आहे. नंतर पहा A2 मधला हा सेकंड. An astrologer's appearance helps to create an impression on his clients. Complete the following. आता ॲस्ट्रॉलॉजरचा जो पेहरावा होता तर तो पेहरावा कसा हेल्प करायचा किंवा कशी मदत करायचा की त्याच्या क्लायंटवर इम्प्रेशन पाडण्यासाठी. ओके, तर फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे तर टर्बन ऑन हिज हेड, म्हणजे त्याच्या डोक्याभोवती जी पगडी होती नारंगी कलरची ती अट्रॅक्ट करायची.
आणखी काय सांगता येईल पहा. सेकंड, द टर्बन ऑन हिज हेड असं दिलेलं आहे. फर्स्ट दिलेलं आहे द टर्बन ऑन हिज हेड. ओके. तर आणखी काय सांगता येईल बघा. हिज इक्विपमेंट किंवा हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स. थर्ड काय सांगता येईल. हिज रिॲक्शन टूवर्ड्स कस्टमर्स. त्याच्या ज्या रिॲक्शन होत्या जेव्हा कस्टमर त्याच्याकडे येतील, त्याच्या रिॲक्शन असायच्या, कृती असायच्या त्याच्या, की तो शांत बसायचा किंवा त्यांना म्हणजे आनंद देण्यासाठी तो काय करायचा की लोकांना कशात आनंद आहे त्याला माहीत होतं ॲस्ट्रॉलॉजरला. तसं तो काय करायचा की तसं तो त्याच्या रिॲक्शन द्यायचा. नंतर आणखी काय सांगता येईल. ग्लीमिंग आईज. त्याच्या डोळ्याची जी चमक होती तर ती चमक काय करायची त्या कस्टमरला अट्रॅक्ट करायची. किंवा आणखी काय सांगता येईल. हिज रिस्प्लेंडंट फोरहेड. त्याचं जे रिस्प्लेंडंट जे फोरहेड होतं की सॅक्रेड ॲश असायची त्याच्यावर किंवा व्हर्मिलियन असं असायचं की त्यामुळे ते काय वाटायचं रिस्प्लेंडंट असं वाटायचं. त्याच्यामुळं काय व्हायचे क्लायंट त्याच्याकडं अट्रॅक्ट व्हायचे किंवा काय म्हणता येईल त्याला की एक इम्प्रेस व्हायचे क्लायंट. ओके. नंतर पहा हा क्वेश्चन पहा फ्रेंड्स. A2 मधला थर्ड. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट आन्सर. आपल्याला हे स्टेटमेंट वाचायचे, सेंटेन्सेस वाचायचे आणि आपलं एक करेक्ट आन्सर याच्यातून चूज करायचे. ओके. सो फर्स्ट इज द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वुड. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरनी त्या गुरु नायकला सांगितलं होतं की तू काय करू नको की तुझं विलेज परत सोडू नको. तर असं का सांगितलं होतं. द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट. ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणाला होता जर गुरु नायकने त्याचं घर सोडलं तर काय होईल. फेस डेंजर. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. फेस डेंजर. ओके. की त्याला काय करावं लागेल पुन्हा त्याच्या आयुष्यात एक संकट येईल त्याला सामना करावा लागेल. सेकंड काय. अकॉर्डिंग टू द नॅरेटर द ॲस्ट्रॉलॉजर सक्सेस इन हिज प्रोफेशनल इज प्रायमरीली ड्यू टू. तर पहा नॅरेटरचं म्हणजे लेखकाचं असं म्हणणे किंवा लेखकाच्या मते ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या प्रोफेशनमध्ये व्यवसायामध्ये का सक्सेसफुल झाला त्याचं कारण काय तर लकमुळं झाला हे तर नाहीच. द बार्गेन्स ही ड्राईव्ह हे तर अजिबात नाही. हिज अपीअरन्स अजिबात नाही. ह्याचं करेक्ट आन्सर आहे हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. तो काय करायचं की 10 मिनिटे लोकांसमोर शांत बसायचा, त्याच्या कस्टमर समोर शांत बसायचा आणि नंतर त्यांना काय करायचा की ॲडवाईस द्यायचा, त्याचे काय आन्सर द्यायचा त्यांच्या क्वेश्चनची. म्हणून तो काय झाला होता त्याच्या प्रोफेशनमध्ये एक सक्सेसफुल ॲस्ट्रॉलॉजर असा झालेला होता. सी पहा. द स्टोरी सजेस्ट दॅट द ॲस्ट्रॉलॉजर्स कमेंट्स अँड ऑब्झर्वेशन्स प्लीज पीपल बाय. आता पहा ही जी स्टोरी आहे, ही जी कथा आहे ती काय सजेस्ट करते की ॲस्ट्रॉलॉजरचे जे कमेंट होत्या किंवा त्याचं जे सांगणं होतं आणि ऑब्झर्वेशन निरीक्षण होतं ते लोकांना आनंदित करायचं. कशाने तर ह्याचं करेक्ट जे आन्सर आहे फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. कारण फ्लॅटरिंग म्हणजे काय की तो काय करायचा एक खोटी स्तुती करायचा लोकांची की जेणेकरून काय व्हायचं की लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायची, लोकांचा लगेच त्याच्यावर विश्वास बसायचा. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे
फ्लॅटरिंग देम और सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. ओके, सो डी पहा. Guru Nanak consult the astrologer because he wants to. गुरु नायक ॲस्ट्रॉलॉजरला सारखा कन्सल्ट का करायचा? कारण त्याला काय पाहिजे? ही वॉन्ट्स टू. याचं करेक्ट आन्सर आहे गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. तो का कन्सल्ट करायचा गुरु नायक ॲस्ट्रॉलॉजरला? की त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं हवी होती, म्हणून तो काय करायचा? ॲस्ट्रॉलॉजरला कन्सल्ट करायचा. सो करेक्ट आन्सर इज 4. गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम. गुरु नायक कुणाच्या शोधात होता? तर त्याला ज्या माणसाने जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता तो काय होता की त्या माणसाला शोधत होता. तर का शोधत होता? तर त्याला काय करायचं होतं? टू टेक अ रिवेंज. त्याला बदला घ्यायचा होता. सो करेक्ट आन्सर इज फर्स्ट, टू टेक अ रिवेंज. ओके, नेक्स्ट बघा. द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर जसे जसे त्याला रिमार्क म्हणजेच काय? एक हिंट देत होता की तुला मरणासाठी सोडलं होतं, तुला विहिरीत ढकलून देण्यासाठी आलं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या गुरु नायकला काय फील करत होत्या? तर एक सस्पिशियस फील करत होत्या. सो करेक्ट आन्सर इज सस्पिशियस. ओके, नेक्स्ट बघा. रिॲक्शन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. जेव्हा आपण पाहिलं होतं ॲस्ट्रॉलॉजर जेव्हा घरी येतो, ॲस्ट्रॉलॉजर तिला सांगतो की मी जेव्हा सिलिंगस्टर होतो, मी एका माणसाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, मी दारू पित होतो, भांडणं करायचो. हे सगळं ऐकून त्याच्या ज्या वाईफची रिॲक्शन होती, ॲस्ट्रॉलॉजरच्या वाईफची जी रिॲक्शन होती, ही काय आपल्याला सजेस्ट करते की ती अनअवेअर होती, म्हणजे तिला काहीच माहीत नव्हतं त्याच्या पास्टबद्दल. त्यामुळं करेक्ट आन्सर काय? फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. ओके, सो नेक्स्ट बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड आउट ट्रू अँड फॉल्स सेंटेन्सेस. करेक्ट द फॉल्स सेंटेन्सेस. ओके, तर पहा आपल्याला काय करायचं आहे? चुकी बरोबर लिहायचं आहे आणि जे फॉल्स स्टेटमेंट आहे त्याला करेक्ट करून लिहायचं आहे. ओके, तर फर्स्ट बघा. द ॲस्ट्रॉलॉजर gave a correct prediction to the client about his past, that he was stabbed, thrown into a wall and left for dead. तर पहिलं स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. कसं? हे ट्रू आहे. ॲस्ट्रॉलॉजरनी त्या गुरु नायकला सांगितलं होतं, त्या म्हणजे तो जो क्लायंट होता गुरु नायक, त्याला सांगितलं होतं त्याच्या पास्टबद्दल की तुला मारायला सोडलेलं होतं, तुला विहिरीत ढकलून दिलेलं होतं. तर हे काय? हे बरोबर त्यांनी प्रिडिक्शन सांगितलं होतं, म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. सेकंड बघा. वेन द ॲस्ट्रॉलॉजर केम टू नो दॅट द मॅन हूम ही किल्ड इज अलाइव्ह, ही फेल्ट दॅट ही वॉज रिलीव्ह ऑफ हिज गिल्ट. हे पण स्टेटमेंट जे आहे ते काय आहे? ट्रू आहे. ओके, बरोबर आहे. कारण ॲस्ट्रॉलॉजरला जेव्हा माहीत झालं की ॲस्ट्रॉलॉजर जेव्हा सिली यंगस्टर होता तेव्हा त्याने काय केलं होतं? त्याच्या गावामध्ये एका माणसाला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तो जिवंत आहे हे पाहून ॲस्ट्रॉलॉजरने काय केलं? स्वतःला एक रिलीफ फील केलं, रिलॅक्स फील केलं की कशाबद्दल? त्याच्या गिल्टीबद्दल. म्हणजे त्याला इथंच काय झालं की त्याच्या चुकीची जाणीव झालेली होती. तर हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे. द ॲस्ट्रॉलॉजर ट्राईड टू बॅक आउट ऑफ द डील अँड टॉक अबाउट द क्लायंट्स पास्ट. हे फॉल्स आहे. का? हे स्टेटमेंट फॉल्स आहे. कारण ॲस्ट्रॉलॉजरने बॅकआउट घेतलं नाही, उलट त्याने काय केलं की त्यांनी डिमांड केली, आणखी जे अनाज होते त्या अनाजची डिमांड केली. त्यामुळे ह्याचं स्टेटमेंट काय होईल की द ॲस्ट्रॉलॉजर demanded more anaz. Okay,
नेक्स्ट बघा, द ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यू हिमसेल्फ फ्रॉम गुरु नायक्स रिवेंज. हे पण ट्रू आहे, कारण बरोबर आहे, तो खरंच वाचला होता त्या रिवेंजपासून. कारण त्या जर गुरु नायकला माहीत असलं असतं की आपल्याला ज्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला हा दुसरा कोणी नसून ॲस्ट्रॉलॉजर आहे, तर त्याने काय केलं असतं, गुरु नायकने नक्कीच त्याचा बदला घेतला असता. परंतु ॲस्ट्रॉलॉजर इथं रेस्क्यू झालेला होता, त्याची सुटका झालेली होती गुरु नायकच्या रिवेंजपासून. ओके, द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट वी मस्ट रिस्पॉन्सिबल अबाउट व्हॉट वी हॅव डन अँड शूड नॉट रन अवे फ्रॉम आवर मिस्टेक. तर मॉरल म्हणजे या कथेची नैतिकता काय सांगते, हे तर आपण जे काही कृत्य केलेलं आहे त्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे, घेतली पाहिजे. आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून वागलं पाहिजे. अँड शूड नॉट रन अवे फ्रॉम आवर मिस्टेक, आणि आपण आपल्या चुकांपासून पळालं नाही पाहिजे. हे पण ट्रू आहे. सो फ्रेंड्स, हा आपला फर्स्ट पार्ट झालेला आहे ब्रेनस्टॉर्मिंगचा. सो सेकंड पार्ट मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही नक्की करा. ओके, थँक्यू.